कल्याण पूर्वेतील चक्कीनाका मलंगड रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी चक्कीनाका परिसरात अनोखे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये चिखल टाकून त्यात कमळ लावण्यात आले। त्यानंतर अगरबत्ती नारळ फोडून खड्ड्यांचे श्राद्ध घालण्यात आले। या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। खड्डे भरा असे फलक झळकवत प्रशासनाच्या कारभारावर सवाल उपस्थित केले। महानगरपालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल 25 कोटी 70 लाख रुपयांचे टेंडर काढले असतानाही पावसाळ्यापूर्वी अपेक्षित कामे का झाली नाहीत असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केलाय। नागरिकांना दररोज खड्ड्यांमधून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। दरम्यान येत्या 8 दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करा, अन्यथा केडीएमसी मुख्यालयाचे गेट बंद करू असा थेट इशारा नवीन सिंग यांनी दिला। त्यामुळे खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून काँग्रेस आणि महानगरपालिका प्रशासनातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। महायुती सरकार केडीएमसी आयुक्त महापौर महायुती सरकार मुख्यमंत्री बीजेपी आणि या सरकारचं करायचं। राज्यामध्ये महायुतीची सरकार आहे, देशामध्ये नरेंद्र मोदी आहेत, यांची सरकार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेल्या 22-23 वर्षापासून सेना आणि भाजपाची सरकार आहे। पण तुम्ही बघितलं असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील जो आमचा सामान्य माणूस आहे, ही मिडल क्लास फॅमिली आहे, इथला जो करदाता आहे, सगळ्यात जास्त टॅक्स आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देतो, इथलं नागरिक देतात। पण या ठेक्याचं कॉन्ट्रॅक्ट बघितलं तर हे खड्डे बुजवण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे बघा, तुम्हाला दाखवतो, हे सगळे टेंडर निघालेले आहेत। या टेंडरमध्ये 25 कोटी 70 लाखाचं आहे, म्हणजे खड्डे भरण्याकरता, पॉटहोल भरण्याकरता हा प्रकार आहे। जर एवढ्या पैशाचं हे टेंडर काढतात, पण यांची अवस्था, या खड्ड्यांची अवस्था तुम्ही बघितली असेल, आहे तशीच आहे। पावसाळा आला की यातनं खड्डे तयार होतात, लोकांचे नागरिकांचे हाल तयार होतात। आपण बघितलं असेल की बरेचशी लोक बाईकवरनं घसरली, पडली, कोणाचा मणक्याचा प्रॉब्लेम झाला, कोणाचा कमरेचा प्रॉब्लेम झाला। तर या प्रशासनाला आणि या सरकारला आपल्याद्वारे हे आम्ही आवाहन करतोय, जर हे 8 दिवसात जर खड्डे बुजवले गेले नाहीत तर केडीएमसी मुख्यालयाच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करणार आणि तिथंच त्यांचा जो गेट आहे तिथं खडी बिडी टाकून डांबरीकरण करून त्यांचा गेट बंद करून टाकू आम्ही। आमचं आज आंदोलन आहे की प्रशासनाने जे करदाता आहेत, आपल्या इकडे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे लोक टॅक्स भरत आहेत, ही महानगरपालिका 1 नंबरची महानगरपालिका आहे की जी सगळ्यात मोठं टॅक्स पे करतात इथली लोक। आज लोकांना सुविधा काहीच नाही आहे। खड्ड्यांमध्ये टेंडर निघालेत, 25-25.5 कोटीचे टेंडर निघालेले आहेत। पण हे जर हे बघा, हे खड्डे बघा तुम्ही, या खड्ड्यांमध्ये आज आम्ही जी सरकार आहे त्या सरकारचं जे कमळाचं फूल आहे ते कसं त्या किचडमध्ये खेळतं, म्हणजे त्याचं साम्राज्य। तर हे किचडमध्ये खेळणारं जे सरकार आहे हे नेहमी किचडमध्येच असतं, म्हणून आम्ही त्याला आज हार फुलं घालून त्यांचा श्राद्धेचा कार्यक्रम करून टाकला। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।